तलाठी व त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करते। या अभियानामध्ये तालुक्यातील सर्व विभागांच्या अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ आज प्रत्यक्ष देण्यात येत आहे। महसूल, ग्रामविकास आणि इतर सर्व विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा आज आपल्याला इथे दिल्या जात आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अंतर्मशागत, कापणी इत्यादीसाठी कामासाठी तसेच शेतीमाला बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही क्षेत्र रस्ते आवश्यक असतात। बारामती तालुक्यामधील मोजे पानसरेवाडी तालुका बारामती येथील शेतकरी यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीसाठी संबंधीने आज प्राथमिक स्वरूपात एक शेत रस्ता मंजूर करण्यात येत आहे। त्यामध्ये 15 एकर शेतीसाठी कायम स्वरूपाची हक्काचा रस्ता मिळणार आहे। सुपा मंडल अंतर्गत संमतीने आणखी 100 रस्ते तयार करण्यात येणार असून ही एक सुरुवात आहे। त्यानंतर बारामती तालुक्यामध्ये असे शेत रस्ते तयार करण्यात येणार आहेत। त्यामुळे बारामती तालुक्यामध्ये वादविरहित शेती होणार आहे। बारामती तालुका हा मजबूत पानंद रस्ते समृद्ध शेतकरी विकास महाराष्ट्राचा ही याची नावी ठरणार आहे। मला वाटतं आजच्या अशा शिबिरांमुळे लोकांना वारंवार शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही। प्रशासन घराघरात पोहोचेल आणि हीच खरी लोकाभिमुख प्रशासन प्रणाली आहे। आम्ही नेहमीच सांगत असतो की शासन हे लोकांसाठी आहे। लोकांच्या तक्रारीचं निवारण करणं, त्यांच्या हक्काची पूर्तता करणं आणि त्यांना न्याय देणं हेच खरं प्रशासनाचं कर्तव्य आहे। कारण आजच्या या शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा मला विश्वास आहे। जाता जाता मला सांगायचंय, एक आनंदाची बातमी आहे की आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बारामतीसाठी 30 खाटांचं क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर झाला आहे। त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच स्मार्ट विलेज व इंटेलिजन्स विलेज या योजनांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 75 गावांची निवड झाली असून त्यामध्ये 10 गावांचा समावेश एकट्या बारामती तालुक्यातील गावांचा आहे। हे केवळ आदरणीय दादांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे। आदरणीय अजितदादांच्या स्मृतीप्रीत्यार्थ त्यांच्यावरील प्रेमापोटी आपल्या भागातील उद्योजक श्री आर्यन शिंदे यांनी वागळवाडी येथील आश्रमशाळेस आदरणीय दादांच्या नावानं इमारत उभारण्यासाठी जवळजवळ 50 लाख रुपये व ग्रामपंचायत वागळवाडी इमारत बांधण्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे। काही कामानिमित्त आज ते बाहेरगावी आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते व आभार मानते। जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला असून सर्व धरणे 100% भरले आहेत। सध्या निराडावा कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरू आहे। लवकरच जनाई सिंचाई या योजनेतून सुद्धा तालुक्यातील सर्व जलसाठे तलाव तातडीने भरण्याच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आताच कलम खलाटे यांनी विविध गावांच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाबाबत जी सूचना केली त्याबाबत सोमेश्वर कारखान्याने जर जागा उत्पन्न करून दिली तर वित्त आयोग अथवा स्वनिधीमधून सदरचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत अशी सूचना आताच मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधर जगदाळे यांना केली असून कारखान्याने सुद्धा याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशाही सूचना मी कारखाना प्रशासनाला देत आहे। आपल्याला माहित आहे की या शिबिराच्या माध्यमातून हजारो महिलांना शेतकरी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे। या अभियानात अतिशय उत्साहात महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। या अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट राहिलेलं होतं आणि ते मला असं वाटतं की सफल झालेलं आहे। गेल्या 1-1.5 वर्षात
महसूल विभागानं सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय क्रांतिकारी असे निर्णय घेतले आहेत. त्यांचे दृश्य परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे. या सर्व निर्णयांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे जनतेचं जीवनमान उंचावणं, योजनांचे सुलभ पद्धतीने लाभ देणं आणि जनतेचा वेळ आणि पैसा वाचवणं. या अभियानाच्या जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या समस्या मांडाव्यात, त्यांचं निराकरण करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळेच आज उपस्थित आहेत आणि आपल्या सहकार्यामुळेच हे शिबिर निश्चित यशस्वी होईल यात शंका नाही. या शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद विचारात घेता सदरचं शिबिर याच ठिकाणी उद्याही सुरू ठेवावं असं मी प्रांताधिकाऱ्यांना व प्रशासनाला सूचना करते. या शिबिरासाठी सर्व अधिकारी कर्मचारी, कारखान्यांचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच कॉलेजचे सर्व प्राचार्य व संपूर्ण स्टाफचे मी अभिनंदन करते आणि मी इथेच थांबते. या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून नक्कीच माझ्या तळागाळातल्या जनतेचं प्रत्येक गोष्टीचं निराकरण लवकर होईल अशी आशा राखते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीचे सभापती किरणजी तावरे, बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिनजी सातव, माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश सातपुते, चेअरमन श्री पुरुषोत्तमजी जगताप, सौ शुभांगीताई यागवणे, श्री करणजी खलाटे, रोहिणीताई कदम, संगीताई कोकरे, पल्लवीताई खेत्रे, श्यामलताई वाबळे, शुभांगीताई शिंदे, वैशालीताई कोकणे, श्री बाबा चोरबले, श्री जितेंद्र पवार, श्री दिग्विजय जगताप, श्री नितीनजी काकडे, राजश्रीताई टकले, आशाताई वायाळ, राजवर्धनदा शिंदे, श्री सुनीलजी भगत, सरपंच श्री हेमंत गायकवाड, श्री जितेंद्र सकुंडे, श्री रंजन काका तावरे, श्री संभाजीनाना होळकर, श्री संदीप तात्या बांदल, श्री विनायकजी गावडे, श्री किशोरजी फडतरे, श्री रमेशजी देवकाते, श्री अविनाशजी भोपळे, श्री रणजित तावरे, श्री मदननंदा देवकाते, श्री प्रमोदजी काकडे, ज्योतिताई लडकर, श्री किशन तांबे, श्री बाळासाहेब शिंदे, अरुणजी सकट, बाळासाहेब सोळसकर. या कार्यक्रमाचे आयोजक प्रांत अधिकारी श्री उत्तम दिघे साहेब व त्यांची संपूर्ण टीम, तसेच तहसीलदार श्री स्वप्नील गावडे, डीवायएसपी श्री चैतन्य कदम, बीडीओ श्री किशोर माने, कार्यकारी अभियंता श्री विमल साहेब, MIDCचे आरओ श्री हनुमंत पाटील साहेब, श्री संजय घोंगडे, API मोहिते साहेब, डॉक्टर मनोज कोमणे, श्री मधुकरजी सुर्वे, श्री नामदेव काळे, श्री अंभोरे, श्री सचिनजी हाके, सचिव श्री भारत कोमणे, प्राचार्य देवकर, प्राचार्य हजारे, प्राचार्य सूर्यवंशी, तसेच तालुक्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे सन्माननीय संचालक, तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे सन्माननीय आजी माजी सदस्य, दोन्ही नगरपालिकांचे सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्वच सदस्य, सर्वच उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविका, तसेच महिला बचत गटांच्या सर्व सदस्य, सर्व सन्माननीय पत्रकार, सर्व मीडियाचे प्रतिनिधी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित जमलेल्या माझ्या सर्वच बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याने जगन मासाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना मी सुरुवातीला अभिवादन करते. आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान
श्री सोमेश्वराच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जुलै हा दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आणि भावनिक असा आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आहेच आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांचे यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यामधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महसूल विभागाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला. सुरुवातीलाच मी आदरणीय दादांना विनम्र अभिवादन करते. आपण गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय दादांचा वाढदिवस साजरा करत आलो होतो, परंतु यावर्षी त्यांची जयंती साजरी करावी लागेल असं कुणालाही वाटलं नाही. दादांचं महाराष्ट्राच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन राज्य शासनानं संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी केली आणि त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं सगळीकडे स्मरण करण्यात आलं. आणि शासनाच्या या निर्णयानुसार संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येत असून आज इथं पात्र लाभार्थ्यांना अनेक योजनांचा लाभ या शिबिराच्या निमित्तानं देण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांच्या विविध विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचं निराकरण करणं, जनतेच्या तक्रारी त्वरित सोडवणं आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणं हा या शिबिराच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला कल्पना आहेच की बारामती ही आदरणीय दादांची कर्मभूमी आहे. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिलेले आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. मगाशी बोलताना करण म्हणाला की या शिबिरासाठी चांगली जागा शोधा असं कुणीतरी त्यांना सांगितलं, पण मला वाटतं करण दादांनी तालुक्यामध्ये अशी एकही जागा सोडली नाही की तिथं एखादं चांगलं शिबिर करता नाही. दादांनी तालुक्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं प्रत्येक ठिकाण चांगलं करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच तोच वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. बारामती तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अनेक उपक्रमांची गेल्या नवनवीन प्रयोगांची शासनानं वेळोवेळी नोंद घेतली आणि त्या योजनांचा समावेश राज्य पातळीवर केला आहे. हे आपल्या सर्वांचं यश आहे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेलं हे शिबिर निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आज या शिबिराला मिळालेला प्रतिसादही अत्यंत उल्लेखनीय आहे. आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय दादांच्या प्रयत्नामुळे आणि मार्गदर्शनानं सुमारे 18.88 कोटी रुपयांचा निधी आणून देत पाणंद रस्त्याचं जाळं मजबूत करण्याचं काम आज आपल्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात पेरणी, आंतरमशागत, कापणी आणि यंत्रसामुग्री ज्ञान करण्यासाठी वर्षभर वापरता येतील असे पक्के पाणंद रस्ते तयार करण्याचं काम
प्रगतीपथावर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी सुद्धा 23 जुलैला प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 523 कोटी 22 लाख रुपयांची कर्जमुक्तीचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे. महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विभाग आहे. शेतजमीन, सातबारा, फेरफार, वारसा नोंद, येणे परवानगी अशा अनेक बाबींमध्ये याचा समावेश होत असतो. या सर्व बाबींमध्ये पारदर्शकता, गती, न्याय हेच महायुती सरकारचं खरं ध्येय आहे. बारामती व महसूल विभागानं या 10 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिश्श्याची मोजणी करून नकाशा व सातबारा अद्ययावत करणे, सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री आवास योजना, शेतघर, विहिरी बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देणं अशा विविध उपक्रमांची आणि मोहिमांची यशस्वी अंमलबजावणी केलेली आहे आणि अत्यंत स्तुत्य बाब आहे. त्याबद्दल मी आपल्या प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी व त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करते. या अभियानामध्ये तालुक्यातील सर्व विभागांच्या अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ आज प्रत्यक्ष देण्यात येत आहे. महसूल, ग्रामविकास आणि इतर सर्व विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा आज आपल्याला इथे दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अंतर्मशागत, कापणी इत्यादीसाठी कामासाठी तसेच शेतीमाला बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही क्षेत्ररस्ते आवश्यक असतात. बारामती तालुक्यामधील मोजे पानसरेवाडी तालुका बारामती येथील शेतकरी यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीसाठी संमतीने आज प्राथमिक स्वरूपात एक शेत रस्ता मंजूर करण्यात येत आहे. त्यामध्ये 15 एकर शेतीसाठी कायम स्वरूपाची हक्काचा रस्ता मिळणार आहे. सुपा मंडल अंतर्गत संमतीने आणखी 100 रस्ते तयार करण्यात येणार असून ही एक सुरुवात आहे. त्यानंतर बारामती तालुक्यामध्ये असे शेत रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यामध्ये वादविरहित शेती होणार आहे. बारामती तालुका हा मजबूत पानंद रस्ते समृद्ध शेतकरी विकास महाराष्ट्राचा ही याची नावी ठरणार आहे. मला वाटतं आजच्या अशा शिबिरांमुळे लोकांना वारंवार शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. प्रशासन घराघरात पोहोचेल आणि हीच खरी लोकाभिमुख प्रशासन प्रणाली आहे. आम्ही नेहमीच सांगत असतो की शासन हे लोकांसाठी आहे. लोकांच्या तक्रारींचं निवारण करणं, त्यांच्या हक्काची पूर्तता करणं आणि त्यांना न्याय देणं हेच खरं प्रशासनाचं कर्तव्य आहे. कारण आजच्या या शिबिरामुळं महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा मला विश्वास आहे. जाता जाता मला सांगायचंय, एक आनंदाची बातमी आहे की आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बारामतीसाठी 30 खाटांचं क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच स्मार्ट विलेज व इंटेलिजन्स विलेज या योजनांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 75 गावांची निवड झाली असून त्यामध्ये 10 गावांचा समावेश एकट्या बारामती तालुक्यातील गावांचा आहे. हे केवळ आदरणीय दादांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. आदरणीय अजितदादांच्या स्मृतीप्रीत्यार्थ त्यांच्यावरील प्रेमापोटी आपल्या भागातील उद्योजक श्री आर्यन शिंदे यांनी वागळवाडी येथील आश्रमशाळेस आदरणीय दादांच्या नावानं इमारत उभारण्यासाठी जवळजवळ 50 लाख रुपये व ग्रामपंचायत वागळवाडी इमारत बांधण्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. काही कामानिमित्त आज ते बाहेरगावी आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते व आभार मानते. जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला असून सर्व धरणे 100% भरले आहेत. सध्या निराडावा कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरू आहे. लवकरच
जनाई सिंचाई या योजनेतून सुद्धा तालुक्यातील सर्व जलसाठे तलाव तातडीने भरण्याच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आताच कलम खलाटे यांनी विविध गावांच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाबाबत जी सूचना केली त्याबाबत सोमेश्वर कारखान्याने जर जागा उत्पन्न करून दिली तर वित्त आयोग अथवा स्वनिधीमधून सदरचे प्रकल्प तातडीने मार्गी लावेत अशी सूचना आताच मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधर जगदाळे यांना केली असून कारखान्याने सुद्धा याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशाही सूचना मी कारखाना प्रशासनाला देत आहे. आपल्याला माहित आहे की या शिबिराच्या माध्यमातून हजारो महिलांना शेतकरी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. या अभियानात अतिशय उत्साहात महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट राहिलेलं होतं आणि ते मला असं वाटतं की सफल झालेलं आहे. गेल्या 1-1.5 वर्षात महसूल विभागानं सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय क्रांतिकारी असे निर्णय घेतले आहेत. त्यांचे दृश्य परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे. या सर्व निर्णयांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे जनतेचं जीवनमान उंचावणं, योजनांचे सुलभ पद्धतीने लाभ देणं आणि जनतेचा वेळ आणि पैसा वाचवणं. या अभियानाच्या जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या समस्या मांडाव्यात, त्यांचं निराकरण करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळेच आज उपस्थित आहेत आणि आपल्या सहकार्यामुळेच हे शिबिर निश्चित यशस्वी होईल यात शंका नाही. या शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद विचारात घेता सदरचं शिबिर याच ठिकाणी उद्याही सुरू ठेवावं असं मी प्रांताधिकाऱ्यांना व प्रशासनाला सूचना करते. या शिबिरासाठी सर्व अधिकारी कर्मचारी, कारखान्यांचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच कॉलेजचे सर्व प्राचार्य व संपूर्ण स्टाफचे मी अभिनंदन करते आणि मी इथेच थांबते. या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून नक्कीच माझ्या तळागाळातल्या जनतेचं प्रत्येक गोष्टीचं निराकरण लवकर होईल अशी आशा राखते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.